विजय काळे SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. 0 ते 100 या कार्यक्रमांतर्गत समाजामध्ये काम करणाऱ्या विविध मान्यवरांना आपण जसे भेटत असतो, त्याचप्रमाणे समाजामध्ये नवीन उपक्रम राबवणाऱ्या, नवीन संकल्पना घेऊन समाजामध्ये काहीतरी नवीन निर्माण करणाऱ्या विविध मान्यवरांनाही आपण भेटत असतो. समाजामध्ये अशी खूप माणसं असतात की जे आपापल्या प्रतिभेचा वापर करून आपापल्या कला क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम करत असतात. अशा माणसांचं काम समाजापर्यंत पोहोचत नाही. याचं कारण ही माणसं प्रसिद्धीपासून 4 हात लांब असतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमाची जबाबदारी असते की असं काहीतरी समाजात नवीन मांडणाऱ्या, सृजनशीलतेचं काम करणाऱ्या लोकांचं काम समाजापर्यंत पोहोचवणं आणि समाजामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अधिक गतिमान ठेवता येतो का याचा विचार करणं, हा स्वच्छ हेतू ठेवून आपण 0 ते 100 या मालिकेचं आयोजन करत आलेलो आहोत. या मालिकेअंतर्गत आज आपल्या स्टुडिओमध्ये 2 व्यक्तिमत्व अशी आहेत की सौंदर्याच्या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना आधुनिक काळामध्ये बदलत चाललेल्या आहेत. अभिजात सौंदर्यापासून ते आतापर्यंतच्या आधुनिक सौंदर्यापर्यंत अनेक कल्पनांनी हे सौंदर्याचं विश्व अधिक व्यापक होण्याचा आजचा अवकाश आहे. प्रत्येक ठिकाणी आणि मोक्याच्या ठिकाणी आपल्याला सौंदर्य प्रसाधनं उपलब्ध होतात, पण आंतरिक सौंदर्य सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. त्यातून मग तुमचा चेहरा अधिक उजळून निघत असतो. सौंदर्याच्या खूप सौंदर्यशास्त्रामध्ये व्यापक कल्पना आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला काही काम करता येतं का याचा विचार करत ब्युटी पॅजेंट सारख्या कार्यक्रमातून ते अत्यंत महत्त्वाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून करत आलेले आहेत. स्टाईल आयकॉन फेस ऑफ कोल्हापूर सारखा कार्यक्रम असेल, गोव्यामध्ये त्यांनी घेतलेला राष्ट्रीय पातळीवरचा कार्यक्रम असेल किंवा येत्या काळामध्ये सीझन 2 ते मुंबईत घेणार आहेत तो कार्यक्रम असेल, अशा माध्यमातून जितकं काही चांगलं आपल्याला समाजामध्ये करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न हे दोघेही करतायत. आज आपल्या स्टुडिओमध्ये अक्षय मोरे आणि शैलजा मोरे आहेत. मी तुम्हा दोघांचंही सुरुवातीला SP9च्या वतीने स्वागत करतो. मला शैलेश सर, तुम्हाला असं विचारायचं आहे की याच क्षेत्रामध्ये काम करावं असं का वाटलं? का या क्षेत्राची तुम्हाला पहिल्यापासून आवड होती? नाही, ऍक्च्युली काय, फॅशन हे असं क्षेत्र आहे की सगळ्यांचीच आवड असते. बरं. आणि आवड ही प्रत्येकजण कुणाला प्रोफेशन ही डॉक्टर असतं, इंजिनियर असतं, तसं सगळ्यांनी ह्या लोकांना ही फॅशन ही लहानपणापासून एक आवडच असते. बरोबर. कारण का ती कोण लपवू शकत. बरोबर. अशीच मला आवड ही लहानपणापासून आहे. खरं तर माझं क्षेत्र आहे राजकारण. बरं. तर देखील तो पार्ट मी वेगळा ठेवून हा पार्ट करतोय, कारण का माझी ही हाऊस आहे. बरोबर. आणि जेव्हा मी फेस केलं होतं माझ्या स्पर्धेच्या वेळी, जेव्हा मी ज्या गोष्टी फेस केल्या, तर इथून पुढच्या काळात नवीन युवकांना किंवा युवतींना ही अडचण येऊ नये. बरोबर. या क्षेत्रात मी थोडस एक पाऊल पुढे घेऊन मी ही सगळं स्वतः पार्टिसिपेट करण्याचं बंद करून मी दुसऱ्यांना संधी देण्याचं काम अशा शोच्या माध्यमातून देत घेऊ. त्यामुळे शो नवीन प्रस्तावित करत राहील. मॅडम, तुम्ही या क्षेत्राकडे कसे आलात? म्हणजे तुमचे पती या क्षेत्रात आहेत म्हणून आलात का तुम्हाला या क्षेत्राची आवड होती? नाही, मला स्वतःला पण ही आवड होती आणि त्यांनी मला सपोर्ट केलं की तुला आवड आहे तर तू कर. बरोबर. सध्या तुम्ही जो स्टाईल आयकॉन फेस ऑफ कोल्हापूर इव्हेंट घेत आहात, काय संकल्पना आहे? ऍक्च्युली संकल्पना अशी आहे की आतापर्यंत मी नॅशनल लेवलचे किंवा आपण महाराष्ट्र लेवलचे कार्यक्रम घेत आलो. आपल्या कोल्हापुरात ब्युटी पेजेंट तसं बघायला गेलं तर जास्त काय एवढं माहिती नाही. पण माझी एक प्रामाणिकपणे कोल्हापूरकर असल्यामुळे मला कोल्हापूरतल्या महिला आणि युवतींसाठी प्रामाणिकपणे मला तळमळ असेल की माझीही इथली युवती किंवा महिला नॅशनल लेवलच्या पेजेंट जाऊन कोल्हापूरचं रिप्रेझेंटेटिव्ह करावं. त्याच हेतून मी हा फेस ऑफ कोल्हापूर फक्त कोल्हापूरच्या महिलांसाठी कार्यक्रम ठेवला, कारण का ह्यातूनच निवडल्या जाणाऱ्या काही महिला मी माझ्या पुढच्या येणाऱ्या स्टाईल आयकॉन सीझन 2च्या मुंबईतल्या कार्यक्रमासाठी मी यांना रिप्रेझेंटेटिव्ह करणार आहे कोल्हापूरात. राष्ट्रीय पातळीवरचा एक कार्यक्रम मॅडम गोव्याला झाला, त्याचं स्वरूप काय होतं? आणि सीझन 2 तुम्ही मुंबईत घेणार, त्याचं स्वरूप काय असणार? त्याचं स्वरूप म्हणजे ती पण सुद्धा सौंदर्य स्पर्धाच होती आणि त्यामध्ये आम्ही 4 प्रकारे ते टप्पे पार केले. म्हणजे टॅलेंट राऊंड, क्वेश्चन आन्सर राऊंड, इंट्रोडक्शन राऊंड आणि वॉक राऊंड. इंट्रोडक्शन मधून स्वतःला त्यांनी प्रेझेंट केलं, क्वेश्चन अँड आन्सर राऊंड मधून त्यांना स्वतःची बुद्धी प्रेझेंट केली. अशा प्रकारे त्याचं स्वरूप होतं. आणि तशाच प्रकारे आता हे फेस ऑफ कोल्हापूर पण तशाच प्रकारे असेल आणि पुढचा जो आमचा आगामी सीझन 2 आहे त्यात पण तेच प्रकार असतील. महिलांसाठी तुम्ही दरवर्षी खेलो दांडिया घेता, त्याचं स्वरूप काय? खेलो दांडियाचं स्वरूप असं आहे की कोरोना काळात आधीची ही गोष्ट आहे. मोफत सगळं आपण करतो. म्हणजे सर्व म्हणजे समाजातील काही असे लोक आहेत की त्यांच्या मदतीनं आम्ही हा कार्यक्रम घेत आलेलो आहे. त्यात महिलांसाठी आपण मोफत, त्यातून लकी ड्रॉ असतील, हे असतील, प्रत्येक महिलांना स्वतःच्या अंतकरणातून त्यांना एक मोकळं होण्याचा चान्स आम्ही तेवढंच फक्त देण्याचं काम करतो. कारण जाताना जे आम्ही मिळवत होतो की त्यांच्या
तोंडावरची जी स्माइल जी होती ती आमच्याबद्दल खूप आमच्याबद्दल चांगली भावना म्हणा ही आम्हाला जी आम्ही मिळकत मिळत होतो तीच आमच्यासाठी खूप आहे आणि आज तेच आशीर्वाद त्या सर्वांचा घेऊन मी इथपर्यंत आलो आहे. मॅडम, फॅशन या क्षेत्राबद्दल अफवांचं पीक समाजामध्ये खूप आहे आणि विशेषतः मुलींनी या क्षेत्राकडे जाऊ नये असा एक कौटुंबिक मानस असतो. एक स्त्री म्हणून या क्षेत्रातला तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे प्रत्येकाला वाटतं की बाबा मॉडेलिंग करायचं म्हणजे ते अर्धे कपडे घालायचे वगैरे, शॉर्ट कपडे वगैरे घालायचे, पण तसं काहीच नसतं. आपल्यावर अवलंबून असतं की आपण कशा प्रकारे प्रेझेंट करतो, आपण दुसऱ्यांना आपलं फॅशन काय आहे ते आपण कशा प्रकारे प्रेझेंट करतो हे दाखवणं, हेच फॅशन असतं. आणि म्हणजे ज्यांना असं वाटतं की मॉडेलिंग करणं म्हणजे अर्धेच कपडे घातले म्हणजे ती मॉडेलिंग झालं, असं काहीच नाहीये. फॅशन म्हणजे तेच की आपण स्वतःहून काय प्रेझेंट होईल तेच. ही जी स्पर्धा तुम्ही स्टाईल आयकॉन फेस ऑफ कोल्हापूर घेत आहात, ही या स्पर्धेचं ठिकाण आणि दिनांक आणि एकूण स्वरूप काय? हॉटेल रसिका म्हणून जे आपल्या कोल्हापुरातलं आहे त्या ठिकाणी ही रविवारी 26 जून रोजी संध्याकाळी ही स्पर्धा पार पडत आहे. त्याचबरोबर 25 जूनला ह्याचा ग्रूमिंग सेशन किंवा जे प्रॅक्टिस हे सगळं त्याच ठिकाणी पार पडत आहे. तुम्ही सध्या जो स्टाईल आयकॉन फेस ऑफ कोल्हापूर ही सौंदर्य स्पर्धा घेत आहात, या सौंदर्य स्पर्धेमधून काही कलाकार घडतील, त्याच्या आधीच्या स्पर्धेमधून काही कलाकार घडलेले आहेत, ते कलाकार सध्या काय करतात आणि ते कलाकार कोल्हापूरकडे कुठल्या दृष्टीने बघतात, हा अनुभव कसा आहे? आणि या स्पर्धेसाठी मीडिया पार्टनर म्हणून आम्ही आहोतच, पण त्यावर आणखी कुणाकुणाचं सहकार्य तुम्हाला लाभलं? प्रथमतः मी SP9चं मी मनापासून आभार मानतो की तुम्ही ह्या खऱ्या अर्थानं आमच्या शोला एक 4 चांद लावण्याची संधी आम्हाला किंवा सर्वांना दिली की तुमच्या माध्यमातून हा कार्यक्रम खूप मोठ्या लेवलला जाऊन जाईल ह्याची मला पूर्णतः खात्री आहे. तर मी प्रथमतः तुमच्या टीमचं मी मनापासून आभार मानतो, सागर सरांचा आभार मानेन. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाला मुख्य प्रायोजक म्हणून HS कालेकर ज्वेलर्स, प्रसाद कालेकर यांचं जे ज्वेलर्स आहे हे आपल्याला मुख्य प्रायोजकच्या तत्वावर आपल्याला तिने मदत करतायत. त्याचबरोबर बाकीचे हे आहेत छोटे मोठे, वर्षा जोशी असतील, सोनाली राजपूत असतील, असे बरेच वेदा क्रिएशन असतील, शीतल गायकवाड असतील, ही लोक आपल्या ह्या कार्यक्रमासाठी म्हणतो ना आपण की 4 हातानं काम होत नाही, त्याला मागे भरपूर हात असतात. ही लोकांचे हात आपल्या सर्व या कार्यक्रमाला लाभतायत. आणि त्याचबरोबर दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की कलाकारांच्या बद्दल, मी आमच्या कोल्हापुरातल्या कलाकारांना एकच सांगू इच्छितो की कोल्हापूर हे कलेचं पहिलं माहेरघर आहे, हे कुणीही विसरू नये. बरेच कलाकार मग भले ते मराठी चित्रपटात असतील किंवा हिंदी चित्रपटात, कोल्हापुरातून घडूनच मुंबई पुणे सारखे शहर तिथंही त्यांचं नाव मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कोल्हापूर हे माझं छोटं शहर नाही, हे शहर हे कायम शाहू महाराजांचा वारसा आहे, राजाराम महाराजांचा तारांचा वारसा आहे. त्यामुळे कोल्हापूर हे कोणी छोटं लेखू नये किंवा आम्ही कोणाला कमी लेखत नाही, तर कोल्हापूर हे छोटं नाहीये. त्यामुळे मी माझ्या सर्व कलाकारांना कोल्हापूरला विनंती आहे की कोल्हापूर कुठेही कमी समजू नये आणि ते कमी कधी होणारही नाही. असेच कलाकार या कोल्हापुरातून घडत राहतील एवढाच मी विश्वास आहे. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये ब्युटी पॅजंटच्या वतीनं जो अत्यंत महत्त्वाचा उपक्रम येत्या 26 जूनला होतो आहे, स्टाईल आयकॉन फेस ऑफ कोल्हापूर, या स्पर्धेसाठी SP9 एंटरटेनमेंट न्यूज चॅनल मीडिया पार्टनर असणार आहे. या स्पर्धेचं नेमकं स्वरूप काय होतं, याच्या आधी स्पर्धा आपण कोणत्या कोणत्या माध्यमातून घेतल्या आणि एकूणच स्त्रियांकडे फॅशन या क्षेत्रामध्ये बघण्याचा जो सामाजिक मानस आहे तो कलुषित आहे. फक्त आपण तोकडे कपडे घातले आणि आपण एखाद्या रॅम्पवरती आलो म्हणजे फॅशन होणार नाही, तर आपल्या ठाई असणारी बुद्धिमत्ता, आपल्या ठाई असणारं टॅलेंट, आपल्या आंतरिक असणारी प्रतिभा आणि जो सौंदर्याचा आंतरिक झरा असतो तो आपण व्यक्त करू शकतो का, लोकांपर्यंत तो पोहोचवू शकतो का, म्हणजे सकारात्मक दृष्टिकोनातून सुद्धा या सौंदर्य स्पर्धेकडे आपल्याला बघता येतं असं शैलजा मोरे यांचं स्पष्ट मत आहे. आणि अक्षय मोरेंना राजकारणाची आवड आहे आणि राजकारणाची आवड सोडून ते सौंदर्याकडे वळलेले आहेत. मुळातच राजकारणातलं सौंदर्य आटण्याचा आजचा काळ आहे, त्यामध्ये फारसं काही सुंदर राहिलेलं चित्र आपल्याला दिसत नाही. कारण आज त्याने पुन्हा मस्ती केली म्हणे, माणसाने माणुसकी सस्ती केली म्हणे, सावध भारी गव्हाज्वारीच्या धान्यांनो आता बुजगावण्यानं सुद्धा पाखरांची दोस्ती केली म्हणे. अशी एकूणच राजकारणात अवस्था असताना ते सौंदर्याकडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून बघतायत आणि ते स्वतःच्या पत्नीच्या पाठीमागेही उभ्या राहतात. म्हणजे ज्या काळामध्ये सौंदर्य आणि फॅशन या विषयाकडे बघण्याचा सामाजिक मानस कलुषित आहे, अशा काळामध्ये एक नवरा आपल्या बायकोच्या पाठीमागं सक्षमपणे उभा राहू शकतो का, तर एक नवरा आपल्या बाईच्या पाठीमागं आणि बायकोच्या पाठीमागं सक्षमपणे उभा राहू शकतो. याचं उत्तम उदाहरण आपल्याला अक्षय मोरे यांच्याकडून बघायला मिळतं.
असतं. जोवर असे पती पत्नी आपल्याला बघायला मिळतात तोवर समाजामध्ये असा एक आशावाद आपल्याला बघायला मिळतो की पतीच्या करिअरसाठी वाव देणारी पत्नी आणि पत्नीच्या अवकाशासाठी स्वतःच्या आयुष्यामध्ये काही बदल करावे लागले तरी मी करायला तयार आहे असं सांगणारा पती जोवर आहे तोवर आधुनिक देश होत नाही असं म्हणण्याला काही अर्थ नाही. जसे नियमाला अपवाद असतात तसे याही नियमाला हे नवरा बायको अपवाद आहेत. दोघेही स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, दोघांनाही धन्यवाद देतो. आणि जो तुमचा राष्ट्रीय पातळीवरचा शो होतो आहे येत्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीला कलाकार तुम्ही कोल्हापुरातून पुरवावेत ही तुम्हाला शुभेच्छा देतो. अशाच व्यक्तिमत्वांसह आपण भेटत राहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.